पुढची बातमी पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत। कापूस वेचणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने कापसाच्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। बिबट्याच्या दहशतीमुळे मजूरही काम करण्यास धजावत नाहीत, तर अव्वाच्या सव्वा मजुरी वाढवल्याने शेतकरी हवालदिल झालेत। पांढरं सोनं म्हणून कापसाकडे बघितलं जातं, मात्र आज ते मातीमोल होत असल्याने शेतकरी संकटात सापडलाय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात केलेल्या कापसावरती शेतकऱ्यांना नांगर फिरवण्याची वेळ आलेली आहे। कारण मजुरांची कमतरता, त्यामुळे जे शेतात उभं असलेलं जे पीक आहे आता हे काढता येत नाहीये। मी आता अशाच एका शेतावरती आपण आलेलो आहे। त्याने आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कापूस जो आहे तो लगडलेला दिसतोय, मात्र मजूर मिळत नाहीये। कारण एकीकडे बिबट्यांची भीती आहे, त्यात मजुरीचे दर वाढवले गेले, त्यामुळं शेतकरी अगदी विवंचनेत सापडलेला आहे। आणि मग आता या कापसाचं करायचं काय, असा प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र निर्माण झालेला दिसतोय। त्यामुळे अनेक जण उभ्या पिकावरती नांगर फिरवतायत आणि ज्या कापसाला खरं तर पांढरं सोनं म्हटलं जातं, हे पांढरं सोनं मातीत मिसळण्याची वेळ आता आलेली आहे। त्यामुळं सरकारने देखील यासाठी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। कारण आज मजुरीचे दर वाढले, खतांचे दर वाढले, बियाणांचे दर वाढलेत, मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकरी अनेकदा जेव्हा काही त्याच्यावरती संकट येतं तो पुन्हा एकदा उभं राहण्याचा प्रयत्न करत असतो। आता या कापूस काढल्यानंतर पुन्हा या शेतकऱ्यांना रबीची तयारी करायची आहे, कुठेतरी गहू लावायचा आहे, हरभरा करायचा आहे, मात्र मजूर मिळत नाहीये। बिबट्याची दहशत, त्यामुळं मजुरीचे वाढलेले दर, यामुळे शेतकरी संकटात सापडले आणि अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये कापूस अशा पद्धतीने शेतात उभा दिसतोय आणि अनेक जण त्याच्यावरती रोटावेटर मारताना दिसत आहेत। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर।